मुंबईतल्या बहुचर्चित कोस्टल रोडचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण। वरळी ते मरीन ड्राईव्ह अंतर अवघ्या 10 मिनिटात पार करता येणार। राज्य मंत्रिमंडळाची आज आणि उद्या बैठक। आचारसंहिता लागण्याआधी शेकडो प्रकल्पांना मान्यता मिळण्याची शक्यता। महालक्ष्मी रेसकोर्समधील थीम पार्कचा देखील समावेश। केंद्रीय निवडणूक आयोगाची आज दिल्लीत महत्त्वाची बैठक। राज्यांचे निवडणूक निरीक्षक बैठकीला राहणार उपस्थित। निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांच्या राजीनाम्याचं गूढ काय? सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकारला सवाल, तर मोदी राजवटीतली उत्तरं न मिळालेल्या प्रश्नांची यादी न संपणारी, सामनातून टीका। नवी दिल्लीत आज महाराष्ट्राचं जागा वाटप ठरणार। भाजप केंद्रीय निवडणूक समितीची आज संध्याकाळी बैठक, तर महायुतीच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री शिंदे आणि प्रफुल्ल पटेल दिल्लीत जाणार। नाशिक लोकसभेच्या जागेवरून महायुतीत मोठ्या हालचाली। स्वामी शांतिगिरी महाराजांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट। पश्चिम बंगालमधील 42 लोकसभा जागांसाठी तृणमूल काँग्रेसची यादी जाहीर। नुसरत जहां यांचं तिकीट कापलं, तर संसदेतून निष्कासित केलेल्या महुआ मोइत्रांना पुन्हा कृष्णानगरमधून उमेदवारी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गटाची याचिका। निवडणूक रोख्यांची माहिती सादर करण्याबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। माहिती देण्यासाठी स्टेट बँकेला वेळ मिळणार का, यावर आजच निर्णय येण्याची शक्यता। जीएन साईबाबा यांच्या जामिनावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। जामीन रद्द करण्याची महाराष्ट्र सरकारची मागणी। शहाण्णव्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये ओपनहायमर चित्रपटाचा दबदबा। सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि अभिनेत्यासह एकूण 7 पुरस्कार, तर पुअर थिंग्स चित्रपटाला 4 पुरस्कार। दिवंगत कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांना ऑस्कर सोहळ्यात आदरांजली। इन मेमोरियम सत्रात देसाई यांचं स्मरण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।